कुंभराशी सावधान, तुमच्या घरी अचानक गर्दी होणार, मोठे अघटित घटना घडणार. ब्रह्मदेवाने लिहिलेल्या या 10 घटना घडणार म्हणजे घडणार ही भविष्यवाणी काळ्या दगडावरची रेख. श्री स्वामी समर्थ. अंगावर काटा आणणारे सत्य उघड पडणारे. ब्रह्मदेवाने लिहून ठेवलेल्या या 10 घटना घडणार म्हणजे घडणार. तुम्ही कधी विचार केला आहे का मित्रांनो, कुंभराशीच्या जातकांकडून ही तुमच्या घरात अचानक माणसांची अफाट गर्दी उसळेल, लोक धावत सुटतील आणि तुम्ही थक्क होऊन बघतच राहाल. ही कोणाच्या घरी इतकी माणसे स्वप्न पाहत नाही. ब्रह्मदेवानी पानावर लिहून ठेवले आता शाश्वत सत्य आहे. येणारे शेवटचे 10 दिवस संपूर्ण तुमचं आयुष्य कसं पालटून टाकणार आहेत हे कोणी स्वप्नातही विचार केला नसेल. पंचांगातील ग्रहांची चाल आणि तिथीचे हे चक्र सामान्यतः अजिबात नाही. या काळात घडणाऱ्या 5 महाभयंकर घटना म्हणजे घडणार. पण यात सगळ्यात मोठा धोका आहे. 99% लोकांना अजिबात माहिती नाही. जर तुम्ही 10 दिवसात 2 अत्यंत चुकीच्या गोष्टी केल्या तर आयुष्यभराची कमाई आणि नशीब एका झटक्यात मातीत मिसळून जाईल. या 2 महाचुका नेमक्या कोणत्या आहेत? ब्रह्मदेवाच्या कोणत्या रहस्यामुळे तुमचे भाग्य बदलणार आहे? जर तुम्हाला स्वतःचं आणि कुटुंबाचं भलं करायचं असेल तर हा भविष्यवाणीचा शेवटचा शब्दापर्यंत वाचत राहा. कारण शेवटची ही एक पायरी तुमची दिशा ठरवणार आहे आणि एकदा ही वेळ निघून गेली की पश्चाताप करण्याशिवाय काहीच राहणार नाही. कुंभराशींच्या जातकांनो, कधीकधी आयुष्यात एका रात्रीत असं काही बदल घडतो की आपल्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. येणारे शेवटचे 10 दिवस हे तुमच्या आयुष्यातील असेच ऐतिहासिक दिवस असणार आहेत. त्यांनी थेट ब्रह्मदेवाने स्वतःच्या हाताने भाग्यावर पानावर लिहून ठेवलं आहे. आतापर्यंत तुम्ही जे कष्ट केले, जे संघर्ष सहन केले, त्या कष्टाचे सोने आता होण्याची वेळ आली आहे. अत्यंत शुभ आणि सकारात्मक युतीत नकारात्मक अंधार कायमचा नाहीसा होणार असून तुमच्या दारात स्वतः सुख समृद्धी येणार आहे. लख्ख प्रकाश आता पडणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार आकाशातील ग्रहांची चाल अत्यंत अनुकूल आणि पॉझिटिव्ह होत आहे. ब्रह्मदेवाच्या कृपेने तुमच्या राशीवर जीवनावर प्रभाव टाकणारे ग्रह आता उच्च स्थानावर विराजमान होत आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे. मागील काळात ज्या संधी तुमच्या हातून निसटल्या होत्या त्या आता दुप्पट वेगाने तुमच्याकडून चालून येणार आहेत. तुमची प्रत्येक अडकलेली वाट आता सोपर होणार आहे. नशिबाचे चक्र, बंद दरवाजे एकामागून एक सत्य उघडायला सुरुवात होणार आहे. येत्या 10 दिवसात तुमच्या मनातील सर्व शंका, भीती, नैराश्य कायमचे धुवून निघेल. एक विलक्षण सकारात्मक ऊर्जा तुमच्या अवतीभोवती संरक्षण कवच तयार करेल. तुम्ही ज्या कामाला हात लावाल तिथे तुम्हाला यश आणि प्रगतीची पावती मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि आर्थिक लाभाचे जबरदस्त योग जुळून येतील. ब्रह्मदेवाच्या या वरदानरूपी 10 दिवसात तुमचे भाग्य तुम्हाला साथ देण्यासाठी सज्ज झाले आहे. फक्त गरज आहे ती या सुवर्ण काळाच्या स्वागताची. कुंभराशींच्या जातकांनो, पंचांगातील अत्यंत पवित्र आणि तेजोमय अशी 20 दुर्गाष्टमी ही केवळ 1 ते 30 असून तुमच्या आयुष्यातील कल्पवृक्षासारखी आहे. या दिवशी आदिशक्ती माता दुर्गेची अशी काही कृपा बरसणार आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक शक्तींचा समूळ नाश होईल. गेल्या अनेक दिवसापासून ज्या कायदेबाबत आर्थिक अडचणी, कुटुंबातील कलह रखडले होते त्या सर्व समस्यांचे निवारण होणार अचूक काळ आहे. मात्र दुर्गेची पाऊल घरात सुख समृद्धीची नवी दारे उघडून देतील. दिवशी एका पाठोपाठ एक सकारात्मक प्रवाह तुमच्या मनस्थिती आणि विचारसरणीला पूर्णपणे बदलून टाकेल. तुमचा आत्मबल वाढेल. तुम्ही ज्या महत्त्वाच्या निर्णयांवर संभ्रमात होता त्या प्रत्येक गोष्टीचा मार्ग स्पष्ट होईल. गुप्त शत्रूंचे सर्व मनस्वी धुळीला मिळतील. तुमच्या कष्टांचे चीज होण्याची आता वेळ आली आहे. जिथे जिथे अपयशाची भीती वाटत होती तिथे तिथे विजयाचा झेंडा फडकवला जाईल. कारण दुर्गाष्टमीचा या योग अत्यंत दुर्मिळ आणि फलदायी आहे. पण लक्षात ठेवा, शक्तीचा अथांग स्तोत्र प्रत्येकासाठी सरळ नसतो. या दिवशी होणाऱ्या छोट्या मोठ्या चुकीमुळे तुमचे भाग्य धुळीस मिळू शकते. येणाऱ्या 10 दिवसात अशा कोणत्या 2 चुका आहेत ज्या अजिबात तुम्हाला करायच्या नाहीत? त्या केल्या तर आयुष्यभराची कमाई आणि नशीब एका झटक्यात मातीत मिसळून जाईल. त्या 2 महाचुका कोणत्या आहेत ज्या तुमचे भविष्य उद्ध्वस्त करू शकतील? याचे संपूर्ण सत्य मी भविष्यवाणीची एकदमच शेवट उघड करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कुंभराशींच्या जातकांनो, पंचांगातील अत्यंत महत्त्वाची वृत्तराज मानली गेलेली 23 एकादशी ही केवळ उपवासाची तिथी नाही तर तुमच्या आत्म्याला आणि नशिबाला शुद्ध करणारे एक दिव्य सोहळा आहे. या दिवशी विष्णूच्या कृपेने तुमच्या जीवनातील अनेक वर्षांची पापे, मानसिकता आणि कर्माचे ओझे हलके होण्यास सुरुवात होईल. एकादशीच्या या पवित्र ऊर्जेमुळे तुमची बुद्धी अधिक सात्विक, शिक्षण आणि निर्णय क्षमतेची, ज्यामुळे भविष्यातील मोठ्या यशाचा पाया या दिवशी रचला जातो. 23 तारखेच्या आसपास जवळून येणारा हा समारंभ हा ग्रहांच्या एका अत्यंत विशिष्ट स्थितीचा भाग आहे. भद्रा काळात काही विशेष गोष्टींवर बंधन असते, पण तुम्ही जर नियम पाळले तर ही भद्रा तुमच्यासाठी संरक्षणाचे एक मजबूत वर्तुळ तयार करू शकते. या काळात बाहेरगावी प्रवास करताना, मोठे आर्थिक व्यवहार करताना किंवा कोणतेही नवीन कंत्राट सही करताना अत्यंत डोळे उघडून वागण्याची गरज असते. ग्रहांची ही उलाढाल तुम्हाला भविष्यातील एका मोठ्या संकटातून अगोदरच सावध करत असते. एकादशी आणि भद्रा यांच्या या संमिश्र पर्वातून जेव्हा तुम्ही सुखरूप बाहेर पडाल तेव्हा तुमच्या जीवनात
जीवनात एक भूतपूर्व स्थिरता आणि भरभराट आलेली दिसेल. रखडलेली कामे अचानक वेगाने मार्गी लागतील आणि जुनी गुंतवणूक किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतात. ब्रह्मांडीय ऊर्जेचा हा प्रवाह तुमच्यासाठी, कुटुंबासाठी आरोग्य, संपत्ती आणि ऐश्वर्य घेऊन येणार आहे, ज्यामुळे येणारा प्रत्येक दिवस एका नवीन उत्सवासारखा वाटू लागेल. कुंभ राशीच्या जातकांनो, पंचांगातील हा काळ अत्यंत डोळे दिपवणारा आणि भावुक करणारा असेल. 27 तारखेला नारळी पौर्णिमा आणि अगदी लागूनच येणारे रक्षाबंधन ह्या सणांचा महासंगम तुमच्या आयुष्यात प्रेमाची, विश्वासाची आणि आपुलकीची नवी ऊर्जा घेऊन येत आहे. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला जशी भरती येते, तसेच तुमच्या आनंदाला आणि संपत्तीमध्ये आपण भरती येणार आहे. बहिणीच्या हातावर बांधली जाणारी राखीचे पवित्र सूत्र ही केवळ एक जागा नसून तुमचे संपूर्ण कुटुंबासाठी आदर्श सुरक्षा कवच बनून राहील. कुंभ राशीच्या जातकांनो, पण या आनंदाच्या वातावरणात आकाशात एक अत्यंत रहस्यमय आणि मोठी खगोलीय घटना घडणार आहे. ती म्हणजे चंद्रग्रहण. जेव्हा चंद्रग्रहणाची काळी छाया चंद्रावर पडेल, तेव्हा मानवी मनावर आणि ग्रहांच्या ऊर्जेवर याचा तीव्र परिणाम होईल. या काळात वातावरणात एक वेगळी संभ्रम अवस्था निर्माण होईल. जे लोक चुकीच्या मार्गाने यश मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या पायाखालची जमीन या ग्रहणासारखीच मात्र सरकेल. जे लोक प्रामाणिक आणि कष्टाळू आहेत, त्यांच्यासाठी हे ग्रहण म्हणजे जुने दोष देऊन काढणारी एक मोठी संधी ठरेल. नशिबाची चक्र उलटे फिरवणारा अंतिम टप्पा. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन आणि चंद्रग्रहण यांचा हा तिहेरी योग म्हणजे ब्रह्मांडात चालवलेला एक महाखेळ आहे. या काळात तुमचे कुटुंब, नातेवाईकांनी, मित्रमंडळी तुमच्या वर्तुळात अचानक काही मोठे निर्णय घेतले जातील आणि जुने संवाद संपुष्टात येतील आणि नवीन भागीदारी किंवा व्यवसायाची दारे उघडतील. ग्रहांची प्रचंड उलथापालथ तुमच्या आयुष्याला अशी काही कलाटणी देईल, जिथे येणाऱ्या काळातील तुमचे भविष्य पूर्णपणे सुरक्षित आणि संपन्न होणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, या संपूर्ण 10 दिवसांच्या थरारक आणि रोमांचक प्रवासाचे अत्यंत निर्णायक टप्पा म्हणजे 31 तारखेची संकष्ट चतुर्थी गणपती बाप्पांच्या कृपेने येणार. ही चतुर्थी म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटांचा शेवट करणारी अंतिम पायरी आहे. मागील 10 दिवसाच्या ग्रहांची जी उलथापालथ झाली, त्यामुळे निर्माण झालेला ताण किंवा भीती या एकाच दिवसात बाप्पाच्या चरणी विलीन होऊन जाईल. तुमच्या मार्गातील किती मोठे अडथळे किंवा शत्रू उभे टाकले असतील, तरी विघ्नहर्त्याच्या कृपेने ती मातीमोल ठरतील आणि तुमचे यश निश्चित होईल. कुंभ राशीच्या जातकांनो, संकष्टी चतुर्थीच्या या पवित्र तीरावर ब्रह्मदेवानी पानावर लिहिलेले प्रत्येक भविष्य प्रत्यक्षात उतरण्यास सुरुवात होईल. तुमच्या जीवनातील हा अंधार संपून एक नवा लख प्रकाश, सुवर्ण योग अनुकूल सुरुवात होईल. ज्या दिवशी आर्थिक स्थैर्याची आणि मानसिक शांततेची गेल्या अनेक महिन्यापासून वाट पाहत होता, ते सर्व काही आता एका पाठोपाठ एक तुमच्या जोडीत पडेल. कुटुंबात सुख समृद्धी नांदेल आणि तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची हीच ती सुवर्ण वेळ असणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, हा 10 दिवसांचा संपूर्ण प्रवास म्हणजे तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारी दैवी संधी होती. ज्यांनी परवा विश्वासाने सकारात्मकता ठेवली, त्यांच्या पुढे मागे वळून बघण्याचा कधी वेळ येणार नाही. ग्रहांची साथ आणि दैवी कृपा कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी उभी राहील. आता गरज आहे ती फक्त या मिळालेल्या यशाचा योग्य वापर करण्याची आणि एका नवीन आत्मविश्वासाने आयुष्याची पुढील वाटचाल सुरू करण्याची. जर तुम्हाला ब्रह्मदेवाचे भविष्यवाणीवर आणि येणाऱ्या सुवर्णकाळावर पूर्ण विश्वास असेल, तर हा व्हिडिओ आपल्या जवळच्या लोकांना शेअर करा, कारण इतरांच्याही आयुष्यात सकारात्मकतेचा प्रकाश पोहोचवण्याची ही देखील भाग्याची लक्षणे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.